नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मंडळी, मानसिक शांततेसाठी व्यक्त होणं किंवा आपल्या आतमध्ये जे काही भावना आहेत त्या बोलून दाखवणं ही खूप मोठी गरजेची गोष्ट आहे. पण ती व्यक्त कसं करायचं हे सुद्धा खूप कठीण काम आहे. म्हणजे बघा, आता आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल मत व्यक्त करायचं, त्या व्यक्तीजवळ जर आपण बोलायला गेलो, जर त्या व्यक्तीला ते पटलं नाही तर चिडचिड, वादावादी, भांडण ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे मग आपण बऱ्याच वेळा बोलायचं टाळतो. आता आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलायचं म्हटलं किंवा मित्रमैत्रिणींशी बोलायचं म्हटलं, त्या विषयावरती चर्चा करायची म्हटलं, तर आपल्या मनात कायम एक धाकधूक असते की हा माझ्याजवळ ऐकून घेईल आणि दुसरीकडे जाऊन तर बोलणार नाही ना, म्हणजे माझ्या घरातल्या अडचणी किंवा माझ्या वैयक्तिक अडचणी सार्वजनिक तर होणार नाहीत ना. म्हणजे आपण असं म्हणतो सुद्धा की एखाद्या व्यक्तीजवळ आपण बोलतो तेव्हा ते व्यक्ती रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगतात. मग हे असं. आणि आपल्या आई वडिलांना किंवा इतर कुणाला सांगायचं तर आपल्या मनात असा विचार येतो की आपल्यामुळे त्यांना आधीच खूप त्रास होत असेल आणि मग आपण त्यांच्याजवळ बोलून मग आणखीन काय त्रास द्यायचा, किंवा आपल्या आई वडिलांना तर आपण किती त्रास देणार. आणि आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, राग आहे किंवा दुःख आहे, हे सगळं बाहेर नाही पडलं तर आपण स्वतः आतमधून खचत जातो. ह्या गोष्टीचा मी खूप जवळून अनुभव घेतलेला आहे. मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर सुद्धा केलेलं आहे. म्हणजे फार मोठ्या गोष्टी नाहीत, पण जे काही किरकोळ टेन्शन असेल, करिअरचं असेल, माझ्या बाळाबद्दलचं माझं मत असेल किंवा माझे स्वप्न, इच्छा, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल असेल. असं पर्सनली बाकी काही विषय नाही, पण ह्या विषयाबद्दल. पण मग मी दुसऱ्या कुणाला बोलायला गेले तर मग ते माझ्याबद्दल काय विचार करतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं मन खचत जातं. मग व्यक्त व्हायचं कसं? तर हे मी एका पुस्तकात वाचलं होतं आणि एका व्हिडिओमध्ये सुद्धा ऐकलं होतं. फक्त ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं, तर मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते. तर बघा, काय करायचं, एक कोरा कागद घ्यायचा. आपल्याला जे काही वाटते, दुःख, आनंद, टेन्शन, चिंता, अगदी रडावंसं वाटतं, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती लिहून घ्यायच्या. अगदी 2 पानं भरू द्या, 3 पानं भरू द्या, सगळं शब्द ना शब्द जे काही वाटते सगळे मनातले भाव त्या कागदावरती उतरवायचे. आणि ते सगळं बघायचं, मनातले भाव त्या कागदावर उतरवल्यामुळं थोडंसं आपल्याला आधीच हलकं वाटत असतं, तरी देखील पेन घ्यायचा, त्याच्यावरती इतकं जेवढा आपल्याला फ्रस्ट्रेशन काढायचे तेवढं फ्रस्ट्रेशन आपण त्याच्यावरती काढायचं. रागाने फुल्या फुल्या मारा, रेषा एवढा काहीही करा त्याला. ते केल्यानंतर तो कागद फाडून टाकायचा. कारण का, तो कागद तसाच ठेवला तर असं म्हणतात की लिहिलेलं मॅनिफेस्ट होतं. मग आपण आपल्यातल्या नकारात्मक भावना, आपल्यातले वाईट म्हणजे वाईट विचार, दुःख, ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहिलेल्या असतात. त्याच्यामुळं ते फाडून टाकायचं. हा सगळ्यात बेस्ट आणि सोपा उपाय आहे. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की शांत वाटेल. मी बऱ्याच वेळा हा ट्राय करते की बाबा मला वाटतंय की आता माझ्याकडून हे होणार नाही, ते होणार नाही, अशा बऱ्याच गोष्टीबद्दल. तर आणखीन एक उपाय आहे, एक दिवस असा स्वतःसाठी निवांत द्या. त्या दिवशी तुम्ही काहीच करणार नाहीत. हा, आता महिला असतील तर घरातलं काम असतंच, पण जे काही आपण एक्स्ट्रा काम काढतो ते अजिबात काढायचं नाही. जे आपलं रुटीन आहे तेवढंच पार पडायचं. तर आपल्या महिलांना एक्स्ट्रा क्लिनिंग असतं किंवा काही गोष्टी असतात, तर त्या न करता फक्त रोजचं जे काही रुटीन आहे ते फक्त निवांत राहायचं, शांत राहायचं, आपल्या आवडीच्या गोष्टी करायच्या, निवांत गाणी ऐकायची, एखादा छानसा मूवी बघायचा, रडावंसं वाटलं तर अक्षरशः रडायचं, किंवा बाहेर एखाद्या ठिकाणी शांत ठिकाणी जायचं. तिथं निसर्गाशी मनातल्या मनात बोला. मोठ्यानं बोललं तर ते म्हणतील वेडा आहे का काय. निसर्गाशी आपल्या भावना व्यक्त करा, आपल्याला नक्कीच फ्रेश वाटेल. ह्या दोन्ही गोष्टी मी बऱ्याच वेळा ट्राय केलेल्या आहेत. डिप्रेशन, टेन्शन म्हणजे असं फार प्रत्येक वेळेस मोठ्या गोष्टी असं काही नसतं, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा असतं. तर माझं लहान बाळ आहे, ते चिडचिड करतंय किंवा मला स्वतःसाठी वेळ मिळत नाही किंवा माझे जे स्वप्न आहे ते थोडंफार बाळामुळं मागं पडतायत का, असे जे काही माझ्या मनात विचार येतात त्याच्याबद्दल मग मी थोडंसं वाटतं मग बोलायचं कोणाशी. मिस्टरांशी बोलावं तर त्यांनाही आणखी टेन्शन येईल, आई वडिलांशी तर ह्या गोष्टीवरती काय आपण बोलणार ना. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांच्याशी काय, मित्रमैत्रिणी किंवा जवळचे जे कोण आहेत त्यांच्याशी बोलल्यावर ते मला वेड्यात काढतील का, असं मला नेहमी वाटायचं. मग या सगळ्यातून मग मी जे यूट्यूबवरती व्हिडिओज येतात ते बघायला चालू केले. आणि वाचायची पण थोडं पहिल्यापासून जरा आवड आहे, जास्त काही नाही. तर त्या वाचनातून काही गोष्टी समजल्या. त्यातल्या ह्या 2 गोष्टी मला बेटर वाटल्या. कागदावरती लिहिणे,
ते खोडणे आणि कागद फाडून टाकणे आणि एक दिवस स्वतःसाठी शांत वेळ देणे, निसर्गात जाणे, निसर्गाशी आपल्या भावना व्यक्त करणे. कारण तो फक्त ऐकून घेऊ शकतो, तो कुणाला सांगू शकत नाही. आणि आपण जर समोरच्या व्यक्तीला दुसऱ्या सांगायला गेलो तर आपलं, जेव्हा आपण डिप्रेस असतो, टेन्शनमध्ये असतो, तेव्हा आपलं फक्त म्हणणं एवढंच असतं की आपलं कुणीतरी ऐकून घ्यावं. आपल्याला सल्ल्याची गरज नसते किंवा त्यांनी एखादं लेक्चर द्यावं किंवा आपल्याला मोटिवेट करावं याची काहीही गरज नसते. आपल्यामध्ये ती सकारात्मकता असते, पॉझिटिव्हिटी असते, आपल्यामध्ये ते मोटिवेशन असतं. पण जेव्हा आपण खचतो ना, तेव्हा आपलं फक्त कोणीतरी ऐकून घ्यावं याची गरज असते. आणि आपण जर आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगायला गेलं, भलेही ती कुणाला सांगणार नाही अशी जरी जवळची व्यक्ती असेल, तरी आपण त्या व्यक्तीला सांगायला गेलं तर ती फक्त ऐकून घेणार आहे का? नाही. तर त्याच्यावरती ती सल्ले देईल, भलेही ते आपल्या चांगल्यासाठी असतील, पण तिथं आपल्याला इरिटेट होतं, आपल्याला वाटतं की आपल्याला कुणीच समजून घेत नाही. त्याच्यामुळे मग वहीच्या पानावरती लिहून काढलं, ते खोडलं, पेपर फाडून टाकला. आणि निसर्गाशी बोलल्यानंतर तो फक्त ऐकून घेणार, तो बोलणार नाही. त्याच्यामुळं आपण इथं व्यक्त होतो, आपलं इथं मन रिकामं होतं, मन हलकं होतं, आपले भाव त्या कागदावरती निसर्गाच्या कडेने उतरत असतात. त्यामुळं व्यक्त होण्यासाठी ह्या 2 गोष्टी मला खूप बेटर वाटतात. तुम्हाला यातली कोणती गोष्ट बेटर वाटली, कोणती चांगली वाटली, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या, बाय बाय. आणि हो, व्यक्त व्हायला शिका.